नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. मित्रहो, मागील भागामध्ये आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनचा अभ्यास केला. या भागामध्ये आपण डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशनचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला हेडिंग देऊया, डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. मित्रांनो, व्हॉट इज डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन? तर डायनामिक्स म्हणजे काय हे अगोदर पाहून घेऊया. म्हणजे डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे तुम्हाला लगेच समजून जाईल. मित्रांनो, डायनामिक्स अ ब्रांच ऑफ मेकॅनिक्स which deals with the study of motion of an object considering the cause of motion. म्हणजे डायनामिक्स ही मेकॅनिक्सची एक अशी ब्रांच आहे की ज्या ब्रांच मध्ये आपण मोशनच्या कॉजचा स्टडी करतो. कशाचा? मोशनच्या कॉजचा. मित्रांनो, मग डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये आपण सर्क्युलर मोशनच्या कॉजचा अभ्यास करणार आहोत. याचा अर्थ असा की सर्क्युलर मोशन नेमकी का घडते, सर्क्युलर मोशन पाठीमागं, सर्क्युलर मोशन होण्यापाठीमागं नेमकं काय कारण असतं याचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रहो, सुरुवातीला आपण कन्सिडर करूया की एक पार्टिकल आहे जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. तर सुरुवातीला एक सर्कल ड्रॉ करून घेतो. ओके. Consider a particle is performing circular motion along the circumference of the circle having center at O, radius R in anti-clockwise sense. इथं पार्टिकल जो आहे तो अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना आपल्याला दिसतोय. ओके मित्रहो, समजा सुरुवातीला पार्टिकल जो आहे तो P या पोझिशनला होता. ओके, P या पोझिशनला. मग P या पोझिशनला त्याची जी टँजेन्शियल व्हेलॉसिटी जी असेल त्या टँजेन्शियल व्हेलॉसिटीचं डायरेक्शन जे आहे हे अलॉंग द टँजेंट असेल. ओके, मग पार्टिकल आफ्टर शॉर्ट टाइम इंटरवल P या पोझिशन पासून समजा Q या पोझिशनला मूव्ह झाला. या ठिकाणी त्याची जी व्हेलॉसिटी असेल ती पुन्हा टँजेन्शियल असेल. ओके, बर. त्यानंतर काही वेळाने तो पार्टिकल R या पोझिशनला मूव्ह झाला. ओके, या पोझिशनला सुद्धा त्याची व्हेलॉसिटी जी आहे ही टँजेन्शियल असली पाहिजे सर्कलला. आणि नंतर काही वेळाने तो पार्टिकल समजा S या पोझिशनला मूव्ह झाला. इथं सुद्धा त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ही लिनियर व्हेलॉसिटी ही अलॉंग द टँजेंट असली पाहिजे. ओके मित्रहो, समजा हा पार्टिकल युनिफॉर्मली मूव्ह होतोय. आता तुम्ही म्हणाल हे युनिफॉर्मली नेमकं काय? तर मित्रांनो, ज्या वेळेला एखादा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे त्यावेळेस तो दोन प्रकारे सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. एक म्हणजे विथ वॅरिंग व्हेलॉसिटी आणि दोन, आता वॅरिंग व्हेलॉसिटी ज्यावेळेस आपण म्हणतोय त्यावेळेस आपण हा जो चेंज आहे हा मॅग्निट्यूड मधला, म्हणजे व्हेलॉसिटी हा वेक्टर असल्यामुळं होणारा चेंज हा दोन प्रकारे होऊ शकतो. एक तर मॅग्निट्यूड मध्ये आणि दुसरा म्हणजे डायरेक्शन मध्ये. तर मित्र हो, समजा मॅग्निट्यूड इथं कॉन्स्टंट आहे म्हणजे पार्टिकल हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके, तर ज्यावेळेस पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्यावेळेस मॅग्निट्यूड प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट आहे, परंतु इथं काय होतंय, हा डायरेक्शन मध्ये चेंज झालेला आपल्याला आढळतोय. मग मित्र हो, डायनामिक्स असा विचार करतं की इथं हा जो डायरेक्शन मध्ये जो चेंज झाला हा कशामुळे झाला, लक्षात येतंय का? तर इथं जो डायरेक्शनल चेंज जो आहे हा कशामुळे नेमका होतोय याचा अभ्यास आपण डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये करत असतो. म्हणजे की हा जो डायरेक्शनल चेंज आहे या पाठीमागं असणारं कारण काय? तर मित्र हो, अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे त्याला जर आपण लक्षात घेतलं
तर फर्स्ट लॉ काय म्हणतो, एव्हरी बॉडी कंटिन्यूज टू बी इन अ स्टेट ऑफ रेस्ट or uniform motion along the same straight line. Every body continues to be in a state of rest or uniform motion along the same straight line unless it is acted upon an external unbalanced force. म्हणजे जोपर्यंत एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय होणार नाही तोपर्यंत रेस्ट मधली बॉडी ही रेस्ट मध्ये थांबेल आणि जी बॉडी मोशन मध्ये आहे ती बॉडी अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन मूव्ह होईल. आता मित्रांनो, पी या पोझिशनला असणारी जी बॉडी होती तिच्या वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ही टँजेन्शियल आहे, बरोबर आहे. मग जर या बॉडीवरती कुठचाही फोर्स ऍक्ट होत नसता तर ही बॉडी अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन मूव्ह व्हायला पाहिजे होती, हे अशा प्रकारे, बरोबर आहे. परंतु पॉइंट टू पॉइंट काय होतंय, ह्या वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती काय होते, चेंज होते. मग हा जो चेंज आहे हा चेंज नेमका कशामुळे होतो, तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ हा चेंज हा कोणत्या तरी एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्समुळे होत असला पाहिजे. आता मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये म्हणजेच कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे की वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये जो चेंज होतो हा चेंज रेडियल ऍक्सेलरेशन कॉज करतो किंवा त्यालाच आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन सुद्धा म्हणतो. अँड ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच ऍक्ट्स अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे एक असं ऍक्सेलरेशन असतं की जे ऍक्सेलरेशन अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल ऍक्ट झालेलं असतं, त्याला आपण रेडियल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असं म्हणतो आणि त्याला AR ने रिप्रेझेंट करतो. ओके. आता मित्रांनो, म्हणजे हा जो वेलॉसिटी मधला जो चेंज आहे हा एक ऍक्सेलरेशन कॉज करतोय. वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये जो चेंज होतोय हा वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये होणारा चेंज हा एक ऍक्सेलरेशन कॉज करतोय आणि त्या ऍक्सेलरेशनला आपण काय म्हणतो, रेडियल ऍक्सेलरेशन, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की जे रेडियल ऍक्सेलरेशन जे असतं हे रेडियल ऍक्सेलरेशन हे एकतर v ओमेगा इतकं असतं किंवा आपण जर ओमेगाला v अपॉन r ने रिप्लेस केला तर आपण त्याला v स्क्वेअर अपॉन r असं सुद्धा लिहू शकतो किंवा आपण यालाच v ला जर आपण r ओमेगा ने रिप्लेस केला तर r ओमेगा स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो. ओके. म्हणजे इथं जे ऍक्सेलरेशन जे आहे म्हणजे वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये जो चेंज क्रिएट होतोय हा चेंज एका ऍक्सेलरेशनला इथं काय करतोय, जन्म देतोय आणि त्या ऍक्सेलरेशनला आपण काय म्हणतो, रेडियल ऍक्सेलरेशन. हे त्याचे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहेत, आपण गेल्या व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं सुद्धा आहे. मित्रांनो, आता आपला पुढचा जो प्रश्न आहे तो असा की अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ rate of change of linear momentum with respect to time is directly proportional to the applied force. Rate of change of linear momentum is directly proportional to the applied force and takes place in the direction of force. जर मित्रांनो आपण न्यूटन सेकंड लॉचा विचार केला तर इथं m हा कॉन्स्टंट मिळेल, ब्रॅकेटमध्ये v मायनस u अपॉन टी. ओके. आपल्याला माहिती आहे की v मायनस u अपॉन टी म्हणजे चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. ओके. इन दिस केस दिस ऍक्सेलरेशन मस्ट बी रेडियल ऍक्सेलरेशन. सो MAR इज इक्वल्स टू काय असला पाहिजे, फोर्स इतका असला पाहिजे. म्हणजे तो जो फोर्स असेल त्या फोर्सचं मॅग्निट्यूड हे मास इंटू रेडियल ऍक्सेलरेशन इतकं असलं पाहिजे. आता मित्रांनो, जर मी AR ला त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत यांना जर रिप्लेस केलं तर इथं F इज इक्वल्स टू काय लिहू शकतो, मी mv ओमेगा लिहू शकतो. ओके. मी यालाच mv स्क्वेअर अपॉन r असं लिहू शकतो किंवा यालाच मी mr ओमेगा स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो. मित्र हो, हे झालं त्या फोर्सचं मॅग्निट्यूड की जो फोर्स काय करतोय हा चेंज इन वेलॉसिटीला कॉज करतोय. ओके. आता मित्रांनो, ह्या फोर्सची डायरेक्शन काय, तर फोर्सची डायरेक्शन सुद्धा न्यूटन सेकंड लॉ जो आहे
न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन याच्यामध्ये सांगितलेली आहे. तो काय म्हणतोय, द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. याचा अर्थ असा की फोर्स हा रेडियल ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन असला पाहिजे. आता हे जे रेडियल ऍक्सेलरेशन आहे हे कशाच्या अलॉंग आहे, रेडियस, अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. याचा अर्थ असा हा फोर्स सुद्धा काय असला पाहिजे, सेंटरकडे डायरेक्ट झालेला असला पाहिजे. हा फोर्स कुठे डायरेक्ट झालेला असला पाहिजे मित्रांनो, सेंटरकडे डायरेक्ट झालेला असला पाहिजे. आणि मित्रांनो हा फोर्स सेंटरकडे डायरेक्ट झालेला आहे म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, सेंट्रीपिटल फोर्स. मित्रांनो सेंट्रीपिटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंट्रीपिटल मीन्स सेंटर सिकिंग. हा फोर्स सेंटरकडे डायरेक्ट झालेला आहे म्हणून आपण याला काय म्हणतोय, सेंट्रीपिटल फोर्स असं म्हणतोय. मग मित्रांनो याला जर डिफाईन करायचं झालं तर आपण याला कसं बरं डिफाईन करणार, तर मित्रहो आपण याला डिफाईन करताना म्हणू शकतो, अ फोर्स ऍक्टिंग इन सर्क्युलर मोशन विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. और तुम्ही त्याला दुसऱ्या पद्धतीने डिफाईन करू शकता, जसं की इन circular motion a force acting along the radius and directed towards the center of the circle, directed towards the center of the circle is called as centripetal force. मित्रहो ही झाली सेंट्रीपिटल फोर्सची डेफिनिशन. मित्रांनो सेंट्रीपिटल फोर्सच्या डेफिनिशन नंतर आपण समजून घेणार की सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन काय आहे ते. ओके, किंवा याला वेक्टर. मित्रांनो ही झाली सेंट्रीपिटल फोर्सची डेफिनिशन. मित्रांनो यानंतर आपण समजून घेणार आहोत की सेंट्रीपिटल फोर्स जो आहे याचा वेक्टर फॉर्म जो आहे तो कसा असला पाहिजे. इन वेक्टर फॉर्म centripetal force is equals to minus mv square upon r into unit vector r naught. मित्रहो इथं आपण सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन जी आहे ही पहा रेडियस वेक्टरच्या अपोजिट असल्यामुळं आपण इथं कोणतं साइन दिलेलं आहे, मायनस हे साइन आपल्याला इथं द्यावं लागलेलं आहे. मित्रहो आता जर आपण सेंट्रीपिटल फोर्सचा विचार केला तर हा एक फोर्स असल्यामुळं याचा एसआय युनिट हे नॉर्मल जो आपला फोर्स असतो त्याच्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे, न्यूटन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, न्यूटन. ओके ठीक आहे. जर याचं डायमेन्शन लक्षात घेतलं तर याचं डायमेन्शन काय असलं पाहिजे, याचं डायमेन्शन असलं पाहिजे m1 l1 t⁻⁻² असं असलं पाहिजे. आता आपण थोडस पुढचा विचार करूया. मित्रहो सेंट्रीपिटल फोर्स हा एखादा न्यू काइंड ऑफ फोर्स आहे का, जसं की आपले ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स, असाच हा एखादा नवीन टाइप ऑफ फोर्स आहे का. तर मित्रांनो सेंट्रीपिटल फोर्स इज नॉट अ न्यू काइंड ऑफ फोर्स. हा कुठचाही नवीन फोर्स नाहीये. मित्रहो हा असा फोर्स आहे की जो फोर्स हे जे आपले रिअल फोर्सेस जे आहेत. आता रिअल फोर्सेस म्हणजे काय, तर लास्ट इयरला आपण याची डेफिनेशन ऑलरेडी अभ्यासलेली असेल, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो. रिअल फोर्सेस, अ फोर्स विच अरायझेस ड्यू टू नॉन इंटरॅक्शन
A force which arises due to non-interaction is called as a real force. ओके, तर हा रिअल फोर्स आहे का? हो आहे. सेंट्रिपिटल फोर्स हा रिअल फोर्स आहे, बट इट इज नॉट अ न्यू काइंड ऑफ फोर्स. हा कुठचाही नवीन प्रकारचा फोर्स नाहीये. याचं कारण असं की मित्रांनो, सेंट्रिपिटल फोर्स हा नेट रिअल फोर्स आहे. आता तुम्ही म्हणता हा नेट रिअल फोर्स काय असतो? तर मित्रांनो, जे रिअल फोर्सेस आहेत, हे रिअल फोर्सेस ह्या सेंट्रिपिटल फोर्सला वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळे रिअल फोर्सेस याला प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज अ फोर्स विच अरायझेस ड्यू टू नॉन इंटरॅक्शन अँड रिअल फोर्सेस प्रोव्हाइड्स इट. ते रिअल फोर्सेस आहेत, जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, टेन्शन आहे, किंवा आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. हे फोर्सेस काय करतात? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतात. याची काही उदाहरणे घेऊन मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे. पण अगोदर हा मुद्दा समजून घ्या की सेंट्रिपिटल फोर्स हा काय आहे? रिअल फोर्स आहे. इट इज अ रिअल फोर्स. इट इज अ रिअल फोर्स. ओके, बट it also note that it is not a new kind of force. It is not a new kind of force. हा कुठचाही नवीन फोर्स नाही. न्यू काइंड ऑफ फोर्स हा नवीन फोर्स आहे का? तर हा नवीन फोर्स नाही. ओके मित्र हो, जर आपण याच्यात थोडंसं अजून पुढे गेलोत आणि जर विचार करायचं ठरवलं की बाबा हा जो सेंट्रिपिटल फोर्स जो आहे, हा सेंट्रिपिटल फोर्स नेमकं कोण प्रोव्हाइड करतं? तर जसं की मी तुम्हाला म्हटलं, आता रिअल फोर्सेस याला प्रोव्हाइड करतात. याची काही उदाहरणं मी तुम्हाला इथं देतो. समजा आपण अर्थचा विचार केला. आपला जो प्लॅनेट अर्थ आहे, हा प्लॅनेट अर्थ सनभोवती रिव्हॉल्व्ह होतोय. ओके, मग मला सांगा, अर्थला सनभोवती रिव्हॉल्व्ह होण्यासाठी नेसेसिटी फोर्स कोणता झाला? सेंट्रिपिटल फोर्स. जसं की आपण आत्ताच बोललो, सर्क्युलर मोशन जर होणार असेल तर सेंट्रिपिटल फोर्स मस्ट बी प्रोव्हाइडेड. ओके, मग अर्थ रिव्हॉल्व्ह अराउंड द सन इन अ सर्क्युलर मोशन. ओके, देन व्हॉट प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स? फ्रेंड्स, अर्थ आणि सन यांच्या बाबतीत जे दोघांमध्ये असणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं. असंच सेम मून आणि अर्थच्या बाबतीत सुद्धा आहे. आपला जो मून आहे, हा मून अर्थ भोवती काय करतोय? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके, तर इथं मून आणि अर्थ यांच्यामध्ये असणारं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते. ओके, जर आपण दुसरं उदाहरण घेतलं, समजा एक कार आहे आणि ही कार along the curved road ट्रॅव्हल करते. Consider a car is traveling along the circular track. Okay, then what provides the necessary centripetal force? जर एखादी कार ही जर सर्क्युलर ट्रॅकच्या अलॉंग जर ट्रॅव्हल होत असेल, तर इथं जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा कोण प्रोव्हाइड करत असलं पाहिजे? तर मित्रांनो, ज्या वेळेस एखादी कार ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करते एखाद्या सर्क्युलर ट्रॅकच्या अलॉंग, किंवा एखादी कार ही ज्यावेळेस सर्क्युलर मोशन मध्ये असते मित्रांनो, त्यावेळेला त्या कारसाठी जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असतो, हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कारचे टायर्स आणि रोड सरफेस, कारचे टायर्स आणि रोड सरफेस यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ फ्रिक्शन होतं, हे फोर्स ऑफ फ्रिक्शन काय करतं? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं. आणि तो फोर्स हा काय असतो? सेंटरकडे डायरेक्टेड झालेला असतो. म्हणजे कारच्या बाबतीत फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. समजा आपण दुसरं एक उदाहरण घेतलं. समजा आपल्याकडे एक दोरी आहे, स्ट्रिंग, आणि त्या स्ट्रिंगला आपण एक काय केलं? एक हेवी मास सस्पेंड केलेलं आहे. ओके, आणि त्या स्ट्रिंगला आपण हातामध्ये पकडून काय करतोय? सर्क्युलर मोशन मध्ये फिरवतो आहोत. तर मित्रांनो, अशा वेळेला स्ट्रिंग मध्ये असणारं जे टेन्शन आहे, हे टेन्शन काय करतं? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतं. ओके, जर आपण न्यूक्लिअर फिजिक्सचा विचार केला, आणि न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये ज्यावेळेस एखादा इलेक्ट्रॉन हा ॲटम मध्ये जे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस असतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मूव्ज इन अ सर्क्युलर मोशन अराउंड द न्यूक्लियस. ओके, तर इथं इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? तर मित्र हो, इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे आणि न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज असतो.
ओके, तर पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो, हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड करतो. म्हणजे प्रत्येक केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स हा जे आपले रिअल फोर्सेस आहेत यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला जातो. ओके, मग आपण काय म्हणू शकतो, सेंट्रिपिटल फोर्स इज नेट रिअल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज नेट रिअल फोर्स, किंवा तुम्ही त्याला रिझल्टंट रिअल फोर्स असं म्हणू शकता, किंवा सम ऑफ ऑल रिअल फोर्सेस टुगेदर प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स. सो वी कॅन से सेंट्रिपिटल फोर्स is equals to sum of all real forces किंवा resultant real forces. resultant real forces. ओके, मग मला सांगा, जर आपण इथं सेंट्रिपिटल फोर्स आपला निगेटिव्ह असणार आहे, बरोबर आहे, कारण आपण पाहिलं की सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन ही कशी असते, सेंटरकडं, आणि जर तो रेडियस वेक्टरच्या अपोजिट डायरेक्शन असेल तर त्याला आपण निगेटिव्ह साइनने रिप्रेझेंट करतो. एफ इज इक्वल टू मायनस एम व्ही ओमेगा मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. समजा आपण त्याला मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर असं रिप्रेझेंट केलं, तर सेंट्रिपिटल फोर्स मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ रिअल फोर्सेसला मी फक्त सम ऑफ काय करतो, रिझल्टंट रिअल फोर्सेस ऐवजी मी रिअल फोर्स लिहितो. ओके, मग मला सांगा, हा निगेटिव्ह जो आहे हा जर पलीकडे गेला तर अलीकडे काय राहील, शिल्लक झिरो राहील. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इनडायरेक्ट आपण म्हणू शकतो सम ऑफ रिअल फोर्स प्लस एम आर ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू झिरो. मित्रांनो, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण इक्वेशन ऑफ सर्क्युलर मोशन असं समजत असतो. तर मित्रांनो, या इक्वेशनला आपण इक्वेशन ऑफ सर्क्युलर मोशन असं म्हणत असतो. हे जे इक्वेशन आहे हे काय आपल्यासाठी, इक्वेशन ऑफ सर्क्युलर मोशन. मित्रांनो, आता यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो असा की सर्क्युलर मोशन हा, मित्रांनो यानंतरचा जो पुढचा मुद्दा असा आहे की सेंट्रिपिटल फोर्स हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऍक्ट होतो की नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऍक्ट होतो. मित्र हो, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सेंट्रिपिटल फोर्स हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऍक्ट होतो. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सलाच आपण नॉन ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स असं सुद्धा म्हणत असतो. काय म्हणत असतो, नॉन ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. मित्र हो, आता आपण या कारचं ऑब्झर्वेशन केलं किंवा इथं जो पार्टिकल आहे हा पार्टिकल जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय या दोघांचं ऑब्झर्वेशन केलं तर आपण एक गोष्ट आता लक्षात घेतली पाहिजे की इथं या कारवरती सेंटरच्या डायरेक्शनने एक फोर्स ऍक्ट होतोय. अगदी सिमिलरली इथं या पार्टिकल वरती सुद्धा सेंटरच्या डायरेक्शनने एक फोर्स ऍक्ट होतोय. ओके, मग मित्रांनो, ही कार आणि हा पार्टिकल हे दोघंही कुठं कोलॅप्स झाले पाहिजे होते, सेंटरकडे. ही कार सेंटरकडे डायरेक्ट झाली पाहिजे होती, सेंटरकडे मूव्ह व्हायला पाहिजे होती. तसंच इथं हा जो पार्टिकल आहे हा सेंटरमध्ये कोलॅप्स व्हायला पाहिजे होता. पण असं घडतं का, असं घडत नाही. तर मित्रांनो, हे का घडत नाही, तर मित्रांनो, as soon as centripetal force acts on a body at the same time equal and opposite force acts on it. अगदी सेंट्रिपिटल फोर्स इतक्याच मॅग्निट्यूडचा एक फोर्स ह्या पार्टिकल वरती आणि या कार वरती सुद्धा ऍक्ट होतो. म्हणून ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कार मध्ये किंवा एखाद्या व्हेइकल मध्ये कर्व्ड रोडच्या अलॉंग ट्रॅव्हल होत असता त्यावेळेला तुम्हाला अपोजिट डायरेक्शननं, बघा, जर कार ही जर उजवीकडे वळत असेल तर तुम्ही डावीकडे लीन होता, आणि कार जर डावीकडे वळत असेल तर तुम्ही उजवीकडे लीन होता, म्हणजे झुकता. हे ज्या फोर्समुळे घडतं मित्रांनो, त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. मित्र हो, इथे एक गोष्ट फार महत्वाची आहे की जी तुम्ही ती लक्षात घेतलीच पाहिजे, ती अशी, सेंट्रीफ्युगल फोर्स हा रिॲक्शन फोर्स नाही. आता तुम्ही म्हणाल हे नेमकं काय, समजा मित्रांनो एक पार्टिकल आहे जो अर्थ वरती आपण त्याला प्लेस केलंय. ओके,
तर याचं जे वेट आहे हे वेट कसं असेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल, बरोबर आहे. मग त्याचं वेट जर व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल तर याच्यावरती अपोजिट डायरेक्शननं एक रिॲक्शन फोर्स ऍक्ट होतो पहा मित्रांनो, त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन असं म्हणतो. ओके, म्हणजे हा ऍक्शन फोर्स झाला तर नॉर्मल रिॲक्शन काय झाली, नॉर्मल रिॲक्शन म्हणजे हा कसला फोर्स आहे, रिॲक्शन फोर्स आहे. तसं एखाद्या पार्टिकलवर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट झाला म्हणून सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो, परंतु हा सेंट्रिफ्युगल फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्सची रिॲक्शन नाही, हा एक सुडो फोर्स आहे मित्रांनो. कोणता फोर्स आहे, सुडो. सुडो आपण त्याला इंग्रजीमध्ये PSAUDO असं लिहितो, सुडो फोर्स आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स हा कसला फोर्स आहे, सुडो. याचं मॅग्निट्यूड कोणाच्या इक्वल आहे, सेंट्रिपिटल फोर्सच्या, परंतु हा रियल फोर्स नाही. इट इज नॉट अ रियल फोर्स, दॅट इज इट इज अ सुडो फोर्स. इट इज नॉट अ रिॲक्शन फोर्स, हा रिॲक्शन फोर्स सुद्धा नाही. ओके, आता मित्रांनो मग हा सेंट्रिफ्युगल फोर्स नेमकं आहे काय, तर ज्या वेळेला एखादी बॉडी ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते त्यावेळेला तिची जी डायरेक्शन आहे ही चेंज होते. ओके, तर इथं हा जो डायरेक्शनल चेंज जो होतो हा होऊ नये, हा डायरेक्शनल चेंज होऊ नये म्हणून एक जी नॅचरल टेंडन्सी आहे, ही नॅचरल टेंडन्सी की ज्या टेंडन्सीमुळं बघा बॉडी ही स्ट्रेट लाईन पाथ मध्ये मूव्ह झाली असती, अशा पाथ मध्ये बॉडी मूव्ह, स्ट्रेट लाईन पाथ मध्ये बॉडी मूव्ह व्हावी याच्याकरता एक फोर्स ह्या बॉडीवरती ऍक्ट होतो आणि तो फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे मित्रांनो. याला जर डिफाइन करायचं झालं तर आपण याला डिफाइन करतो, अ रेडियली आउटवर्ड फोर्स, रेडियली आउटवर्ड force which acts along the radius, or you can also define it like this: in circular motion a force which acts along the radius away from the center of the circle is called as centrifugal force. आता हा जो फोर्स आहे हा रेडियस वेक्टरच्या डायरेक्शन असल्यामुळे, आता रेडियली आउटवर्ड म्हणजे रेडियस वेक्टरच्या डायरेक्शन, त्यामुळे हा जो फोर्स आहे याला आपण प्लस या साइनने रिप्रेझेंट करतो, कारण हा रेडियस वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये आहे. याचं मॅग्निट्यूड हे तुम्हाला आताच बोलल्याप्रमाणे सेंट्रिपिटल फोर्स इतकंच असतं, म्हणजे F इज इक्वल टू mv ओमेगा mv स्क्वेअर अपॉन r mr ओमेगा स्क्वेअर. हा रिअल फोर्स आहे का, नाही, इट इज अ सुडो फोर्स. हा कसला फोर्स आहे मित्रांनो, सुडो फोर्स आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल की हा इमॅजिनरी फोर्स आहे का, मित्रांनो सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा इमॅजिनरी फोर्स नाही. सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा इमॅजिनरी फोर्स नाही. इट इज नॉट अ इमॅजिनरी फोर्स, इट इज अ सुडो फोर्स. ओके, आता जर पुढचा मुद्दा लक्षात घेतला तर मित्रांनो सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे, ह्या सेंट्रिफ्युगल फोर्सची आपल्या रुटीन लाईफ मधली काही उदाहरणं आहेत का, तर मित्रांनो बरीच उदाहरणं आपल्याला सांगता येतील. जर आपण आपली जी वॉशिंग मशीन असते, ह्या वॉशिंग मशीनचा जो ड्रायर असतो, हा ड्रायर कसा बनवलेला असतो तुम्हाला माहितीये का, तर मित्रांनो ह्या वॉशिंग मशीनचा ड्रायर जो असतो हा एक परपोरेटेड एक सिलेंड्रिकल टँक असतो. ह्या सिलेंड्रिकल टँक मध्ये आपण काय करतो, आपले जे क्लोथ्स असतात की जे आपल्याला सुकवायचे आहेत हे आपण त्याच्यामध्ये पुट करतो आणि त्याला सर्क्युलर मोशन देतो. ज्या वेळेला परपोरेटेड जो सिलेंडर आहे हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो त्यावेळेला सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे हा त्या वॉटर ड्रॉपलेट्स वरती ऍक्ट होतो आणि त्यामुळे काय होतं, ते वॉटर त्या कपड्यांमधून ड्रेन होतं. तर आपण याचं दुसरं उदाहरण असं देऊ शकतो, ज्यावेळेस आपण मेडिकल लॅबोरेटरीमध्ये ब्लड टेस्ट करायला जातो त्यावेळेला एक ब्लडचा प्लाझ्मा जो आहे तो ते सेपरेट करतात ब्लड पासून, ऍक्च्युअल ब्लड पासून. तर ते तसं करण्यासाठी एक सेंट्रिफ्यूज मशीन यूज केलं जातं. त्या सेंट्रिफ्यूज मशीनला काय करतात, दोन टेस्ट ट्यूब जे असतात ह्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्याला सस्पेंड केलेले आढळतात आणि त्याला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवलं जातं. त्या ब्लडच्या पार्टिकल्स वरती काय होतं, त्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो आणि जेणेकरून आपल्याला लॅबोरेटरीमध्ये हवा असणारा जो प्लाझ्मा आहे तो तिथून मिळवता येतो. अशी बरीच उदाहरणं आपल्याला याची सांगता येतील. जर आपण आपल्या अर्थचा विचार केला तर अर्थ सन भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. ओके, तर अर्थ सन भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते याचा अर्थ अर्थ वरती काय व्हायला पाहिजे, एक सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट व्हायला पाहिजे. तर मित्रांनो ह्या सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे आपली जी अर्थ जी आहे ही अर्थ इक्वेटर वरती बल्ज आणि पोल्स वरती काय झालेले आपल्याला फ्लॅट झालेले आपल्याला पाहायला मिळते. द बल्गिंग ऑफ अर्थ ऍट द इक्वेटर इज ड्यू टू द सेंट्रिफ्युगल फोर्स. तर मित्र हो, अशी बरीच उदाहरणं आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्सची अभ्यासता येऊ शकतात. मित्र हो, आता आपण सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स यांच्यामध्ये नेमका डिफरन्स काय
हे थोडक्यात अभ्यासणार आहोत. मित्र हो, तर आपण सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स मधला जर डिफरन्स लक्षात घ्यायचं झालं तर आपण म्हणू शकतो सेंट्रिपिटल फोर्स इज अ रिअल फोर्स, centrifugal force is a pseudo force. Okay, centripetal force acts in a inertial frame of reference, centrifugal force acts in a non inertial frame of reference. Okay, centripetal force ला जर वेक्टर फॉर्म मध्ये द्यायचा असेल तर आपण F is equals to minus mv² upon r into युनिट वेक्टर r नॉट असं लिहितो. तर सेंट्रिफ्युगल फोर्सला आपण मगाशी बोलल्याप्रमाणे याची डायरेक्ट अलॉंग द रेडियस वेक्टर आहे, त्यामुळे हा कसा असेल आपला प्लस साईनने रिप्रेझेंट करावं लागेल. मित्रांनो, तर हे सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स मधले काय आहेत, डिफरन्सेस आहेत. मित्र हो, तर आजच्या आपण डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये एक म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय याचा अभ्यास केला. आपण पूर्णतः लक्षात ठेवणार आहोत की ज्या ठिकाणी पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे, तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी तिथं एक फोर्स मस्ट आहे आणि तो फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स होय. कोणता फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. थोडक्यात आपण याला असंही म्हणू शकतो, विदाउट सेंट्रिपिटल फोर्स नो सर्क्युलर मोशन इज पॉसिबल. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स नो सर्क्युलर मोशन इज पॉसिबल. आणि सेंट्रिफ्युगल फोर्सच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो, व्हेनेवर देर इज अ सर्क्युलर मोशन सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट्स ऑन ए पार्टिकल. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जोपर्यंत ऍक्ट होतो अगदी तितक्याच वेळापर्यंत सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा ऍक्ट होतो. ओके, तर आजच्या लेक्चर मधले हे आपले महत्वाचे मुद्दे होते. आता आपण पुढील लेक्चर मध्ये काही न्यूमेरिकल्स अभ्यासणार आहोत. धन्यवाद.